दोघींकडून माझ्या एकच मागणं आहे की जे काय आहे ते छान सुरळीत छान असंच माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ दे. माझ्या फॅमिली, माझ्या जवळचे मित्रमैत्रिणी या सगळ्यांचा माझा असंच सपोर्ट राहू दे. कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरी, कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरी. नमस्कार, स्वागत आहे तुझं आमच्या चॅनल मध्ये. तर गणपती बाप्पा आले आहेत आणि खूप छान असं सुंदर असं डेकोरेशन इथे पाहायला मिळत आहे आणि तूही खूप सुंदर दिसत आहेस. तर सर्वप्रथम तुझ्या बिझी शेड्यूल मधून हा जे काही डेकोरेशन केलंय जे तू केलंयस की अजून कोणी केलंय, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? नाही, मी काहीच ह्या वर्षी माझ्या या डेकोरेशनला काहीच हातभार लागलेला नाहीये, कारण मी शूटिंग करत होते सकाळपर्यंत आणि बाप्पा आले त्याच्या पहाटेच मी आले. त्यामुळे दरवर्षी मी आदल्या रात्री येते, पण असं यावर्षी जमलं नाही. तर सगळं डेकोरेशन पप्पा, जीजू, दादा, वहिनी, आई सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. त्यामुळे माझा काहीच हातभार नाहीये ह्याच्यात. काय आहे म्हणजे डेकोरेशनची थीम काय आहे? यावर्षी ठरवलेलं सगळ्यांनी आम्ही, म्हणजे की काहीतरी वेगळं करूया. दरवर्षी फुलं खूप झाली होती, त्यामुळे मग दादानी अशी आयडिया काढली ना, सगळ्यांनी मिळूनच ठरवलं की आपण वारी दाखवूया. सो वारीचं डेकोरेशन केलेलं आहे. सो इथे हे डोंगर दाखवले, तर सगळ्या गोष्टी घरगुती पद्धतीनेच केलेल्या आहेत. म्हणजे हे बाहेरचं आहेच, पण या सगळ्या गोष्टी तर ह्याच्या मागे तुम्हाला माहित नसेल, पण ह्याच्या मागे डबे आहेत. सो त्याचे डोंगर तयार केलेत. सो असं सगळं आम्ही आरास केली आहे. तू म्हणजे डेकोरेशन याच्या अगोदर केलंस का? किती आवडतं तुला? मला खूप आवडतं हे सगळं, म्हणजे डेकोरेशन करणं, म्हणजे सण मुळातच खूप आवडतात. त्यामुळे मी सगळ्या गोष्टीत इन्व्हॉल्वमेंट असते माझी. जसं की आता आम्ही बघतोय की आता आज गौराई आल्यात आणि काहीतरी विशेष इथे पाहायला मिळत आहे गौराईचं. तर काय सांगशील या गौराई बद्दल? सो सगळ्यात आधी तर खूप लोकांना प्रश्न पडतो की 4 का आहेत. सो ह्या आमच्या जुन्या गौराई आहेत आणि ह्या नवीन आहेत. म्हणजे आमच्या आधीच्या होत्या, पण दादाचं जेव्हा लग्न झालं तर वहिनीच्या आईने ते ह्या 2 गौराई दिल्या. त्यामुळे ते असे 4 आमच्याकडे येतात गौराई. आणि विशेष असं काही नाही, आम्ही त्यांना खूप छान आमच्या पद्धतीने आम्हाला आवडेल तसं नटवतो. सगळे दागदागिने घालून, सगळे हार, पूजा वगैरे करून, नैवेद्य दाखवून आम्ही, म्हणजे समोर जे तुम्हाला दिसते चकली, लाडू पासून सगळं घरी केलेलं आहे. त्यामुळे आई, मोठी आई, ताई, वहिनी, जिजूची आई या सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे या सगळ्यात. मी तेच म्हणतो की गौराई जसं आता मी बघतोय खूप सुंदर पद्धतीने त्यांना सजवलंय, डेकोरेशन केलंय. तर या सजवण्यावरूनच कळून येतं की खूप आवडीने हे सर्व केलेलं आहे. तर ह्याच्या मागे कोणाचा हातभार आहे आम्हाला प्रेक्षकांना? मी दाखवतेच. हे बघ, ह्या माझ्या आयुष्यातल्या गौराई आहेत. मोठी आई, आई, ताई, जिजूची आई आणि वहिनी. सो ह्या सगळ्यात डेकोरेशन किंवा गौरींना नटवण्यामागे, पदार्थ बनवण्यामागे या सगळ्यांचा हातभार आहे. त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय की कशा प्रकारे तुम्ही सर्व आज हा सण साजरा करताय. गौराई आल्या त्यांना आईपासून सुरुवात हिने केली, कारण ही मोठी आई माझी. सुरुवात इथूनच झाली आहे या परंपरेला. नमस्कार, मी विजूची काकी, ती मला आईच बोलते. पण माझ्या सासूबाईंनी, म्हणजे त्यांना होत नव्हतं म्हणून त्यांनी आम्हाला 35 वर्षापूर्वी गौराई, माझ्याकडे गौरी गणपती दिले. त्यामुळे आम्ही मग तेव्हापासून मग एकत्रच गौरी गणपती, आम्ही एकत्र फॅमिली असल्यामुळं एकत्र करत होतो. आता मला होत नसल्यामुळं इथे विजूच्या घरी आता बसवतो. तुम्ही काय सांगा? ह्या सगळ्यांमध्ये हे आम्ही तर करतच होतो, पण माझं लग्न झालं तसं ह्या माझ्या सासूबाई ह्याचे पदार्थ करणे, परत हे कटिंग्स दिसतात हे माझ्या सासऱ्यांनी केले. तर आमची, म्हणजे माझी पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व असते हे सगळे करण्यामध्ये. आणि नंतर आता माझ्या भावाचं लग्न झाल्यापासून ही माझी बहिणी निशिगंधा ती सगळं करायला लागली. तर सगळं पूर्ण फॅमिली, अगदी माझा लहान मुलगा सुद्धा इन्व्हॉल्व असतो या पासून ते सगळे इन्व्हॉल्व असतात सगळ्या सणांमध्ये. वर्षातून एकदा सण येतो आणि आपण या सणाची वाट बघत असतो. गौराई आहे तर काही स्पेशल कार्यक्रम, उघडी किंवा गौराई निमित्त काय काय त्याची किती एक्साइटमेंट आहे आणि काय काय संध्याकाळचं करणार आहे तुम्ही? संध्याकाळी आम्ही हे सगळे खेळ खेळतो. म्हणजे आमची अशी पद्धत आहे की आम्ही रात्री 12 पर्यंत जागरण करायचं. गौराई वर्षातून एकदा येते म्हणून रात्री जागरण करून तिच्या समोर खेळ खेळायचे. नंतर ना मग तिची कानउघडणी करायचं आणि मग नंतर ना दुसऱ्या दिवशी विसर्जन. असं आम्ही गौराईचं पूजा करतो. आता तुमची लाडकी विजया, त्यांना तुम्ही कमळी म्हणून मालिकेत पाहत आहे, तर त्याबद्दल काय सांगणार? कसं वाटतं तुम्हाला?
हा म्हणजे खूप प्राऊड फिलिंग आहे आमच्यासाठी सगळ्यांसाठी. अभिमानास्पद आहे की प्रत्येक जण आम्हाला भेटेल ते सांगतो की हा ही तुमची बहीण, ही तुमची म्हणजे प्रत्येक जण सांगतं विजयाबद्दल. तर आम्हाला ते फार खूप छान आवडतं. तर हो, अगदी अभिमानच आहे आम्हाला या गोष्टीचा. आता गणपती बाप्पा विसर्जन आहे, गणपती बाप्पा राहणार आहे. तर ऍज अ कमळी म्हणून आणि ऍज अ विजया म्हणून तुझं गणपती बाप्पाकडे काय मागणं असेल? नाही, दोघींकडून माझ्या एकच मागणं आहे की जे काय आहे ते छान सुरळीत छान असंच माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ दे. माझ्या फॅमिली, माझ्या जवळचे मित्रमैत्रिणी या सगळ्यांचा माझा असंच सपोर्ट राहू दे. त्यांचं आरोग्य एकदम छान राहू दे, माझं आरोग्य छान राहू दे आणि अशीच प्रगती होत जाऊ दे माझी. एवढंच मागणं आहे माझं. आता गौरी निमित्त तुम्ही नंतर खूप मजा करणार आहे. पण ती मजा प्रेक्षकांना पाहायला आम्हाला मिळणार नाही. पण त्याच्यासाठी एक छोटस काहीतरी आम्हाला गाणं किंवा एक ऐकायला मिळालं खेळ तुमच्या आम्ही सर्वांना. पुढे दाखवू शकतो. आम्ही खेळ हा. दाखवतो. आम्ही खेळ खेळताय. एक छोटस हा, ते गाणं गातो. हा म्हण. मला येत नाही, म्हण ना. म्हण ना, सुरू तर कर. कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरी, कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरी. या गौरीचा साज वर्णावा माहेरी, या गौराचा माहेरी, कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरी. हे जोड नादून तो या दुहेरी, जोड्याचा नाच तो या दुहेरी, कराड कोल्हापूरच्या गौरी निघाल्या माहेरी. खूप सुंदर. असंच तुम्ही नंतर खूप मजा करा. आणि गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.